अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। मी हे घर सरळ जावयाच्या नावे केले असते। जावयाच्या नावावर कराल ना? हो करूया। हे घर सुशीलेच्या नवऱ्याच्या नावे होईल, म्हणजे सुशीला होणार। मग काय कराल? त्यापेक्षा अन्नपूर्णाबाई असतात तर त्यांच्यावर हक्क गाजवला असता ना। हे बाकी खरे हो तुझे? त्या सुशीलेपेक्षा अन्नपूर्णेवर चांगली जरब बसवली असती मी। पण आता काय करावे? आलिया भोगासी करावे सादर। भोग आपल्या कर्माप्रमाणे येतात, कर्म बदला सगळं बदले। म्हणजे अन्नपूर्णाबाईच्या जागी दुसरी वहिनी आला, तुमचं ऐकणारी सुशीलेची नवीन सासूबाई। म्हणजे दादाचा पुनर्विवाह? हो। दादाचा पुनर्विवाह म्हणजे माझ्या पसंतीची मुलगी, जी माझं ऐकेल आणि असेल सुशीलेची सासू। हे जमेल बरे? बरे चालते हो डोके तुझी? तेला कोणाचा आहे गुरु? ठीक आहे, मी करेन दादाचा पुनर्विवाह। सुशीलेसाठी सासू आणले। विनायकराव आले नाहीत का अजून? नाही, आज अंमळ उशीर होणार असं म्हणाले होते। हे घ्या। तुम्ही पडा निवांत। नाही वहिनी, थोडी शाळेची कामे आहेत अजून, ती आटपून घेतो आणि मग बघू। बरे वहिनी, त्यांना एक विचारायचं होतं, आज जेवणात काही वेगळं केलं होतं का तुम्ही? नाही म्हणजे अन्नपूर्णाच्या हातच्या जेवणाची चव होती म्हणून म्हणाल। अगदी बरोबर ओळखलं। अहो, कैरीचं सासव त्यांच्या पद्धतीने केलं होतं।
त्यांनी एकदा सांगितलं होतं ना मला. हो का? तुम्हाला बरे आठवले हो? असे कसे? अहो आम्ही कितीतरी गोष्टी एकत्र करायचो. काय सांगू आता तुम्हाला. दिवाळीच्या पणत्या सुद्धा आम्ही दोघे एकत्रच बांधायचो. हो, अन्नपूर्णा म्हणजे अन्नपूर्णा होती हो. साधी दिवाळीची पणती तिला नीट करता यायची नाही. हो वहिनी, तुम्हीच शिकवायच्यात तिला. पण ती कधीही चिडली नाही, आठवतं तुम्हाला? अहो ती कधी चिडली नाही किंवा रुसली नाही, सदा हसतमुख राहायची. खरेच माझ्या सुशिलेचे भाग्य म्हणून अशी सासू मिळाली होती. हो, अगो बाई, सुशिले किती गोड दिसतेस गो पातळात. कोणी नेसवले? मदत केली मी, पण तिलाच हौस फार. होय का ग? हो काकू, मला आवडते असे राहावयास. अगो बाई, सुशिलेवर भारी जीव होता त्यांचा. आणि खरं तर त्या नसत्या ना, तर सुशिलेला त्या अधिकाराच्या तावडीतून सोडवणं कठीण होतं. कम विथ मी. आई, सुशिला नाही नाही, सोडा तिला. कम ऑन. सुशिला थांबा. आमच्या गावातल्या मुलीला तुम्ही असा हात लावू शकत नाही. अन्नपूर्णाबाईंचे फार उपकार आहेत आमच्यावर. गाडीने मारतात नवऱ्याला. अहो मला वाटले आपला उंदीर. उंदीर का जावे मी? बायको आहे मी, तुमची अर्धांगिनी. तुमचे काही चुकले तर तुम्हाला सांगावयास नको. आमचे चुकले तर तू सांगणार? तू सांगणार मला? हो हो, मीच सांगणार. हे जे पाप केलेत ना तुम्ही, त्याची परतफेड रायबा तुम्हाला आणि मला किती जन्म करावी लागणार आहे कोणास ठाऊक. आई वाचवा! वाचवा! अरे गावाल्यानो, माझ्या घरी आग लागली. माझी बायका पोरामध्ये आहेत. वाचवा! माझा रायबा, माझी अन्नपूर्णा रायबा. रायबा, अन्नपूर्णे, अन्नपूर्णे, अन्नपूर्णा. अरे माझी बायको जळाली. अन्नपूर्णा, अन्नपूर्णा.
अहो बहिणाबाई, तुम्हाला काय झाले? दादा, तू मला माझ्या घरी सोड. मी जाते नवऱ्याकडे. अगं बाई, खरंच? तू ठरवले असशील तर मी करतो व्यवस्था. अरे दादा, अरे तुला काही वाटतं का नाही? माझी कर्म कहाणी तुला ठाऊक नाही हो? तिकडे त्यांनी दुसरी बाई आणून ठेवली. तिथेच राज्य चालते हो. तिथे मला काय दासी बनून राहावं लागेल. पण ठीक आहे, ठीक आहे. तुला मी नकोशे झाले असेल ना, तर कर व्यवस्था. जाते मी. नाही नाही कावेरी, असे म्हणालो का मी तुला? हे बघ, तुझे दुःख ते माझे दुःख. मी तुला कधीही अंतर द्यायचो नाही. तू जाण्याचे मनातून काढून टाक. पण तू अशी नाराज राहू नकोस बरं. मी स्वतःवर नाराज नाहीये रे दादा. मला दुःख वाटतं ते तुझं. तुझा संसार असा अवेळी मोडला. आता कसं करशील रे तू? तुला असं विधूर झालेलं नाही रे बघवत मला. शेवटी सख्खी पाठची बहीण आहे मी तुझी. माझं ऐक दादा, तू ना लग्न कर. एकदा नाही म्हणालो ना तुला? लग्न कर, लग्न कर. मला ते जमायचे नाही. मला रायबाला विलायतेला पाठवायचे आहे. त्याची तयारी करायची आहे. खूप कामे आहेत. लग्न कर, लग्न कर. पाहिलं लक्ष्मी बहिणी, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. आता तुम्हीच सांगा लक्ष्मी बहिणी, अहो लग्न करणं हे योग्य का अयोग्य? अहो सांगा ना. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. लग्न कर, लग्न कर. पाहिलं लक्ष्मी बहिणी, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. आता तुम्हीच सांगा लक्ष्मी बहिणी, अहो लग्न करणं हे योग्य का अयोग्य? अहो सांगा ना. सुशीला बिचारी एवढीशी पोर हो, कसं सांभाळेल सगळं? आणि शिवाय हा रायबाला विलायतीत पाठवायचं म्हणतोय. हो मग इथे कोण राहणार सांगा ना.
नाही नाही, ते काही नाही. दादाचं लग्न लावल्याशिवाय मी काय शांत बसायची नाही. अगो बाई सुशीले, तू इथे कशी? ये ना, ये ये बैस. आत्ता देवळातून आले. झाली का कामं? चाललीये. सुनंद कुठे आहे? शाळेत गेलाय ना. त्यापेक्षा हे बघा. चला चला. ते मला उशीर झाला कारण ते मी डोंगराचा खेळ बघत थांबलो होतो. शांत बसा, शांत बसा. मलाही जायचंय शिकायला. पाहू कसे जमते. घराचे झाले की जाईन. काय गो सुशीले, लग्न झाल्यावर का कुणी शाळेत शिकते? का? रमाबाई रानडे शिकल्या नाहीत. शिक्षण हे ज्ञानासाठी असते आणि ज्ञान हे संपूर्ण जन्म घ्यायचे असते. त्याचा आणि लग्नाचा काय संबंध? अगो पण रीतीभातीला धरून नाही ना ते. काकू, रीतीभाती बनवल्या माणसानं. त्यावेळच्या समाजाप्रमाणे माणूस जगायला बघतो. ह्या रीतीभातीत तसे काही तथ्य नाही हो. तसे असते तर आजही स्वयंवर पद्धतीने लग्न केले गेले असते. तसे नाही होत ना. समाज बदलतो म्हणून जगण्याच्या गरजा बदलतात. त्याप्रमाणे रीतीभाती होतात. कळले? अगदी वडिलांच्या वळणावर गेली आहेस हो. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. समाज बदलतो म्हणून जगण्याच्या गरजा बदलतात. त्याप्रमाणे रीतीभाती होतात. कळले? अगदी वडिलांच्या वळणावर गेली आहेस हो. तू बैस, मी चहा ठेवते. अगो अधिकाऱ्याच्या घरी चहाच असायचा सारखा. शिकले मी. सुनंदच्या वडिलांना भारी आवडायचा हो चहा. पण तू बैस, मी चहा ठेवते. काकू, ऐकलेत का? रायबाच्या आत्याबाई आहेत ना, त्यांनी मामनजींच्या पुनर्विवाहासाठी मुलगी पाहिलीये. काय? हो. चांगलेच होईल हो. तेवढाच तुला आधार.
म्हातारपणी कुणीतरी असावं ग सोबतीला. आता गिरीधररावांनी लग्न केले तर चांगलेच होईल हो. मग तुम्ही का नाही केले? काहीतरीच काय बोलते सुशीले? अगं बाई माणूस मी. अगं असा अभद्र विचार कसा करेन? काहीतरी जा तुझे. काय? देवा देवा माफ कर हो या सुशीलेला. मला नाही कळले तुमचे. मामनजींनी पुनर्विवाह केला तर ते योग्य, आणि तेच तुम्ही केले तर अभद्र. असे कसे? अगो मी बाई माणूस आहे, मी कसे करणार पुनर्विवाह? ते जाऊ दे, मी चहा आणते. आणि हो, पुन्हा असे काही बोलू नकोस हा. पुन्हाच पुढे. कळले बरे? मी चहा आणते. का नाही? मला हे योग्य वाटते आहे. न्याय एकच असला पाहिजे. स्त्री आणि पुरुषांना न्याय वेगळा कसा? ते काही नाही. मी हे फक्त बोलणार नाही, करीन. मला असे म्हणायचे, अहो आत्याबाई, मामनजीही विदुर आहेत, तसे पार्वती काकूही विधवा आहेत. काय फरक आहे दोघांच्या मध्ये? दोघांचे सहचारी सोबत नाही. दोघांना